गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असणारा छावा हा चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे। या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात तुफान उत्सुकता आहे। चला तर मग पाहूया नेमका कसा आहे छावा। नमस्कार, मी श्रेया अरुण, कलाकृती मीडियामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। अजय देवगण याच्या दमदार आवाजात मराठ्यांचा इतिहास सांगत चित्रपटाची सुरुवात होते ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनाच्या बातमीने। त्यांच्या निधनामुळे आनंदी झालेल्या औरंगजेबाच्या तोंडून शिवाजी महाराजांसारखा शत्रू आता पुन्हा मिळणार नाही हे काहीसं खेदजनक वाक्य निघतं आणि त्याच क्षणी या चित्रपटात एरवी फारशा समोर न आलेल्या गोष्टी पाहायला मिळतील अशी खात्री वाटते। महाराजांच्या निधनाने आनंदित झालेल्या औरंगजेबाचा हा आनंद फार काळ टिकत नाही, कारण तेवढ्याच सुरू होते ती बुऱ्हाणपूरची लूट। यानंतर उद्ध्वस्त झालेलं बुऱ्हाणपूर, त्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी मराठ्यांच्या रयतेवर मुघलांकडून करण्यात आलेला हल्ला, त्यानंतर पार पडलेला छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा, आपल्या शूरता आणि पराक्रमाने त्यांनी जिंकलेल्या अनेक लढाया आणि सरते शेवटी औरंगजेबाच्या कैदेत असेपर्यंतचा काळ, हे सारं काही दाखवणारा चित्रपट म्हणजे छावा। कथानकाच्या दृष्टीने सांगायचं झालं तर चित्रपटाचा फर्स्ट हाफ काहीसा फसलाय। शंभू महाराजांच्या एंट्रीने सुरू झालेली लढाई मध्यांतर होईपर्यंत सुरूच आहे की काय असं वाटत राहतं। चित्रपटात दाखवण्यात आलेल्या घटनांचा कालखंड, सनावळ्या आणि स्थळ या गोष्टी नमूद न केल्यामुळे आणि फारसे डायलॉग्सही नसल्यामुळे घटनांचे संदर्भ लावणं कठीण जातं। गाणी आणि काही प्रसंगातून कथानकाची सांगड घालण्याचा प्रयत्न, ती कथा व्यवस्थित मांडण्यात कुठेतरी कमी पडलाय। मध्यांतरानंतर मात्र चित्रपटाने चांगला वेग पकडलाय। यात संवाद असल्यामुळे नेमकं काय कथानक सुरू आहे याचा अर्थ लागतो। चित्रपटातील शेवटची 45 मिनिटं ही अत्यंत जमेची बाजू म्हणावी लागेल। या 45 मिनिटात एका मागोमाग एक घडलेले प्रसंग, त्यातले दमदार डायलॉग्स प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी झालेत। अभिनयाच्या बाबतीत सांगायचं झालं तर विकी कौशल छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका अक्षरशः जगलाय। या भूमिकेसाठी त्याने स्वतःवर घेतलेली मेहनत क्षणोक्षणी दिसून येते। प्रत्येक वाक्यातले वेगळे हावभाव, करारी नजर, डोळ्यांची भाषा, आवाजातील पकड, उत्तम संवाद फेक आणि जबरदस्त ॲक्शन सीन्स, या सर्व गोष्टीतून एक उत्कृष्ट अभिनेता म्हणून त्यानं पुन्हा एकदा आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलंय। अक्षय खन्नाने साकारलेला क्रूरकर्म औरंगजेब तर केवळ लाजवाब। तो या भूमिकेत इतका चपखल बसलाय की त्याला पाहताना दुसऱ्या कोणत्याही अभिनेत्याचा त्या भूमिकेसाठी विचारही करवत नाही। अगदी बऱ्याचशा प्रसंगात तो फक्त डोळ्यातून बोललाय। महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत रश्मिका मंदानाला पाहणं अतिशय निराशाजनक वाटतं। ओढून ताणून केलेल्या अभिनयामुळे येसूबाईंच्या भूमिकेत ती तितकीशी प्रभावी वाटत नाही। आशुतोष राणा यांनी साकारलेले हंबीरराव, दिव्या दत्ता यांनी साकारलेल्या सोयराबाई आणि नीलकांती पाटेकर यांनी साकारलेल्या धाराऊ या भूमिकाही उत्तम। यावेळी विशेष उल्लेख करावा लागेल तो विनीत कुमार सिंह याचा। त्यांनी साकारलेला कवी कलश सर्वाधिक भाव खाऊन जातो। शंभू महाराजांप्रती असलेली एकनिष्ठता, प्रेम आणि शेवटपर्यंत निभावलेली घट्ट मैत्री त्यानं पडद्यावर उत्तमरित्या दाखवली आहे। सुव्रत जोशी आणि सारंग साठे यांना कान्होजी व गणोजी यांच्या भूमिकेत पाहताना त्या पात्रांचा अतिशय राग येणं ही खरं तर त्यांच्या अभिनयाची पोचपावतीच म्हणावी लागेल। शिवाजी वाळवेकर यांनी साकारलेले बहिर्जी नाईक आणि इतर गुप्तहेरांची पात्र ही उत्तमच। बाकी किरण करमरकर, संतोष जुवेकर, शुभंकर एकबोटे, आशिष पाथोडे या कलाकारांनी आपापल्या भूमिकांना योग्य तो न्याय दिलाय। आता वळूया काही तांत्रिक त्रुटींकडे। एवढ्या मोठ्या कालखंडातील वेगानं घडणाऱ्या अनेक घटना दाखवण्याची घाई केल्यानं दिग्दर्शकाचं स्क्रीन प्लेचं गणित काहीसं फसलंय। त्याचबरोबर कोणत्याही चित्रपटाचं संगीत हे कथानक आणि प्रेक्षक यांच्यातील महत्त्वाचा दुवा मानलं जातं, पण या चित्रपटांमधील काही गाण्यांमध्ये वापरण्यात आलेले शब्द आणि बॅकग्राऊंड स्कोअरला काहीसा आधुनिक टच असल्याचं ऐकताना जाणवत राहतं। त्यामुळे केवळ त्या प्रसंगासाठी ते अयोग्य वाटू शकतात। बाकी तुफान आणि चित्रपटाचं थीम सॉन्ग हे अतिशय श्रवणीय आहे। शंभू महाराजांनी बुऱ्हाणपूरच्या लुटीतील लढाई दरम्यान अचानक साऊथ चित्रपटात दाखवतात तशी लांब उडी मारणं, सोयराबाईंचं पान खाणं, राज्याभिषेकाप्रसंगी शंभू महाराजांचं हत्ती किंवा पालखीतून न येता नुसतं चालत येणं, नगाड्याऐवजी ढोल ताशाच्या गजरात त्यांचं स्वागत होणं, असे अनेक प्रसंग प्रेक्षक, शिवप्रेमी आणि इतिहासप्रेमींना खटकू शकतात। दिग्दर्शन, छायांकन आणि नरेशन या तिन्ही जबाबदाऱ्या लक्ष्मण उत्तेकर यांनी अगदी लिलया पेलल्यात। चित्रपटात वापरलेले व्हीएफएक्स एक वेगळीच छाप पाडतात, विशेषतः शंभूराजे आणि सिंहाच्या लढाईचा प्रसंग। या प्रसंगात वापरण्यात आलेले व्हीएफएक्स कमाल आहेतच, पण विकी कौशलचे हावभाव आणि बॉडी लँग्वेज त्याने या भूमिकेसाठी किती अभ्यास केलाय हे सुद्धा सांगून जातं। चित्रपटात सुरुवातीपासून शेवटपर्यंत वेशभूषेवर दिलेला भर प्रकर्षाने दिसून येतो। बाजारपेठेतील लूट, शंभूराजे यांचं आईच्या आठवणीनं भावूक होणं,
शंभूराजे अकबर यांची भेट, औरंगजेबाची दख्खनकडे कूच, शंभूराजेंची कैद हे ठराविक प्रसंग चित्रपट संपला तरीही मनात घर करून राहतात. याशिवाय मुघलांचा दरबार आणि मराठ्यांचा राजवाडा ते सजवताना वापरलेलं कलर कॉम्बिनेशन, दागदागिने, बाजारपेठ, जंगलातील दृश्य, लढाईत वापरण्यात आलेली शस्त्र आणि इतर अनेक प्रसंगात दाखवण्यात आलेले बारकावे हे अतिशय उल्लेखनीय आहेत. शेवटच्या काही प्रसंगात अक्षय खन्ना यांचा केलेला मेकअप तर केवळ अफलातून. चित्रपटाचा क्लायमॅक्स आणि त्यात असलेले दमदार संवाद ही आणखी एक जमेची बाजू म्हणावी लागेल. उगाच डायलॉग्सचा भडीमार न करता योग्य ठिकाणी योग्य ते संवाद वापरल्यामुळे ते प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवण्यात यशस्वी ठरू शकतात. तसंच शेवटचा प्रसंग पाहताना अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. योग्य ठिकाणी सिनेमॅटिक लिबर्टीचा वापर केल्यामुळे ते प्रसंग प्रभाव पाडतात. केवळ कलाकारांचा अभिनय आणि मनोरंजन म्हणून नाही, तर छत्रपती संभाजी महाराज यांचं शौर्य, त्यांचं आपल्या धर्माप्रती असलेलं प्रेम आणि महाराजांचा अतोनात हाल होऊन झालेला शेवट याबद्दल फारसा माहीत नसलेला इतिहास पाहण्यासाठी आणि तो पुढील पिढीपर्यंत पोहोचावा यासाठी प्रत्येकाने छावा एकदा तरी चित्रपटगृहात जाऊन बघाच. चित्रपट संपल्यावर प्रेक्षक पाणावलेल्या डोळ्यांनी बाहेर पडतील एवढं मात्र नक्की. सो कलाकृती मीडिया छावा या चित्रपटाला देते 5 पैकी 3.5 स्टार. अशाच नवनवीन चित्रपटांचे रिव्ह्यूज पाहण्यासाठी कलाकृती मीडियाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.